नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचे चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेचं स्वतःचं महत्त्व असतं. पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय केल्याने धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. जीवनात सुख, समृद्धी आणि कल्याण येते. हिंदू पंचांगानुसार दुसरा महिना वैशाख भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. या महिन्यात वरुथिनी आणि मोहिनी एकादशी येतात. त्याचबरोबर त्यांचे चौथे अवतार भगवान नरसिंहाची जयंती आणि बुद्ध पौर्णिमा देखील याच महिन्यात येते. वैशाखाचा महिना भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि या महिन्यात भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची शास्त्रात सांगितलेले काही खास उपाय केल्याने धन आणि समृद्धीची देवी अक्षय धनप्राप्तीचा आशीर्वाद देते आणि तुमच्या घरातल्या धनाचा भंडार कधीही कमतरता येत नाही. वैशाख पौर्णिमा ही विष्णूंना खूप प्रिय आहे. प्रत्येक महिन्याची पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा एक मार्ग असतो. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून हळदीच्या पाण्याने स्नान करावे. नंतर उंबरठ्याचे पूजन करावे. उंबरठ्यावर हळदीमध्ये गुलाब पाने आणि अत्तर टाकावे. गुलाबाचे अत्तर किंवा चंदनाचे अत्तर टाकावे आणि दरवाज्यावर आणि उंबरठ्यावर हळदीने स्वास्तिक काढावे. दरवाज्यावर तुपाचा दिवा लावावा. धूप दीप दाखवून माता लक्ष्मीला स्थायी स्वरूपात आपल्या घरी येण्याचा आग्रह करावा. नंतर सूर्याला पाण्यात हळद टाकून अर्घ्य द्यावा. नंतर घरातील देवीची पूजा करावी. माता लक्ष्मीला गुलाबाच्या पाण्याने आणि त्यात गुलाबाचे अत्तर टाकून अभिषेक करावा आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. त्यांना नैवेद्य दाखवावा. दूध, साखर, पांढरी मिठाई काहीही नैवेद्य दाखवू शकता. सर्व पौर्णिमांमध्ये वैशाख पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय केल्याने घरात सुख, समृद्धी, धन आणि धान्य येते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसे की पांढरे कापड, अक्षता, पांढरे मिठाई, बर्फी, भुरा आणि इतर पांढऱ्या वस्तूचे दान करावे. वैशाख पौर्णिमेला दानाला खूप महत्त्व असते. आपल्या पुण्यकर्मात वाढ करण्याचा हा एक मार्ग असतो. म्हणजे दान. वैशाख पौर्णिमेला दान नक्की करा. पौर्णिमेच्या दिवशी धनप्राप्तीसाठी किंवा धनाची आवक वाढवण्यासाठी लाल कपड्यात पिवळ्या रंगाच्या कवडी बांधून तुमच्या धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. जर तुम्हाला पिवळ्या कवडी मिळाली नाही तर पांढऱ्या कवडींना हळदीच्या रंगात रंगवून लाल कपड्यात बांधून तुमच्या धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. तुमच्या धनाच्या भंडारात कधीही कमतरता येणार नाही. पौर्णिमा ही सोमवारी आल्यामुळे शिवमंदिरात जाऊन दीपदान नक्की करा. कच्च्या दुधाने शिवलिंगावर अभिषेक करा. पिंपळाच्या झाडाला लक्ष्मीनारायणाचा वास असतो. पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाला चे पूजन करावे. पाण्यात मध टाकून किंवा साखर टाकून ते पाणी पिंपळाच्या झाडाला वाहावे. सकाळ संध्याकाळ तिळाच्या तेलाचे दीपदान करा. भगवान विष्णूंना तीळ हे अत्यंत प्रिय आहेत. पांढरे तीळ भगवान विष्णूंना मंदिरात विष्णूंच्या समोर अर्पण करा आणि तुळशीची पाने पण अर्पण करा. सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीची पूजा अर्चा करा. तसेच तुळशीचीही विधिवत पूजा करा. मंडळी, पौर्णिमेच्या दिवशी 5-6 लवंग जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा. असे केल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते. तर मंडळी, हा वैशाख पौर्णिमेचे काही खास उपाय आहेत, ते तुम्ही नक्की करा. याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.